नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असलेला व्हिडिओ असेल, कारण या व्हिडिओमध्ये आपण पाठीमागे झालेल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये कॉम्प्युटर या विषयावरती जे प्रश्न विचारले होते ते प्रश्न घेणार आहोत. हे प्रश्न IBPS असेल, त्याचबरोबर SSC असेल, त्याचबरोबर राज्य सरकारच्या विविध एक्झाम्स असतील किंवा केंद्र सरकारच्या विविध एक्झाम असतील, तर या सर्व परीक्षांमध्ये जे कॉम्प्युटर या विषयावरती MCQ विचारलेले आहेत ते MCQ या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सर्व VIMP प्रश्न आहेत, कारण यातीलच काही प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारलेले दिसतील. त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. त्याचबरोबर परीक्षेला आता खूपच कमी दिवस आहेत, त्यामुळे तुमचा अभ्यास झाला आहे असं समजून एकदम रॅपिड फायर स्वरूपात प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात आपण हा व्हिडिओ कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, हू इज कन्सिडर्ड टू बी द फादर ऑफ कॉम्प्युटर? कॉम्प्युटरचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कॉम्प्युटरचे जनक आहेत चार्ल्स बॅबेज हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक दुसरा, व्हॉट वॉज द नेम ऑफ द फर्स्ट कॉम्प्युटर? पहिल्या संगणकाचे नाव काय होते असा प्रश्न आहे. तर याचे नाव होते ENIAC, ENIAC. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. याचा फुल फॉर्म देखील लिहून घ्या, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर याचा फुल फॉर्म होतो इलेक्ट्रॉनिक न्यूमरिकल इंटिग्रेटर अँड कॉम्प्युटर. तर हा याचा फुल फॉर्म आहे. हा फुल फॉर्म लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक तिसरा, द स्मॉलेस्ट युनिट इन अ डिजिटल सिस्टीम इज अ? डिजिटल सिस्टीममधले लहानात लहान युनिट किंवा एकक काय आहे? तर ते आहे बीट हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, ॲन एरर इन अ कॉम्प्युटर इज नोन ॲज? तर कॉम्प्युटरमधील जी त्रुटी आहे किंवा जे एरर्स आहेत त्यांना काय म्हणून ओळखलं जातं? तर एररला बग असं देखील ओळखलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता एक प्रोसेस आहे ज्या प्रोसेसद्वारे हे बग फाइंड केले जातात किंवा शोधले जातात, आणि शोधल्यानंतर ते बग फिक्स केले जातात किंवा त्याला सॉल्व केलं जातं त्या बग्सला, एररला. तर ही जी प्रोसेस ऑफ फाइंडिंग अँड फिक्सिंग एरर आहे तिला काय म्हटलं जातं? तर या प्रोसेसला डिबगिंग म्हटलं जातं. त्यामुळे ही प्रोसेस किंवा ही डिबगिंग प्रक्रिया देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 5, हाऊ मेनी बिट्स आर देअर इन 1 बाईट? 1 बाईटमध्ये किती बिट्स असतात? तर एका बाईटमध्ये 8 बिट्स असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, अ कम्युनिकेशन नेटवर्क विच इज यूज्ड बाय लार्ज ऑर्गनायझेशन्स ओव्हर रिजनल, नॅशनल और ग्लोबल एरियाज इज कॉल्ड? तर असे कोणते नेटवर्क आहे? ते नेटवर्क खूप मोठ्या एरियामध्ये वापरले जाते, मग ते प्रादेशिक एरिया असो किंवा राष्ट्रीय एरिया असो किंवा जागतिक लेवलचा एरिया असो. तर या नेटवर्कला वाईड एरिया नेटवर्क म्हणून ओळखलं जातं, WAN. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. तर जे छोट्या लेवलला वापरले जातं त्याला LAN म्हणतात, लोकल एरिया नेटवर्क. त्यामुळे हा LAN देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7, व्हॉट वॉज द नेम ऑफ द फर्स्ट प्रोग्रॅमिंग लँग्वेज? संगणकाच्या पहिल्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा किंवा भाषेचा नाव काय असं येथे प्रश्न विचारलेला आहे. तर पहिल्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे नाव आहे फॉर्ट्रन हे, फॉर्म्युला ट्रान्सलेशन. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8, सी, बेसिक, कोबॉल आणि जावा आर एक्झाम्पल्स ऑफ डॉट डॉट लँग्वेज? तर सी लँग्वेज, बेसिक लँग्वेज, कोबॉल लँग्वेज आणि जावा लँग्वेज या लँग्वेज आहेत हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे सर्वात योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9, एव्हरी HTML फाईल इज अ डॉट डॉट फाईल? तर प्रत्येक HTML फाईल ही कशा पद्धतीची असते असा प्रश्न आहे.
तर प्रत्येक HTML फाईल ही टेक्स्ट फाईल असते आणि याच्यामध्ये विविध टॅग्स देखील दिलेले असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10. विच की इज यूज्ड इन कॉम्बिनेशन विथ अनॉदर की टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. अशी कोणती की आहे संगणकाची किंवा कीबोर्डवरची जी दुसऱ्या एका कीबरोबर कॉम्बिनेशनमध्ये वापरली जाते एखादं विशिष्ट कार्य करण्यासाठी? तर त्या कीला काय म्हणतात? तर त्या कीचं नाव आहे कंट्रोल की. तुम्ही बघितलं असेल Ctrl+A टाईप केलं की सिलेक्ट ऑल होतं, Ctrl+C टाईप केलं की कॉपी होती टेक्स्ट. तर या कॉम्बिनेशनमध्ये वापरली जाणारी की आहे कोणती? तर ती आहे कंट्रोल की. मग या कंट्रोल कीला किंवा ह्या कोणत्या कीचा प्रकार आहे? तर ही जी कंट्रोल की आहे ती मॉडिफायर कीचा प्रकार आहे. त्यामुळे ही मॉडिफायर की लक्षात ठेवा. कंट्रोल की कोणत्या कीचा प्रकार आहे? तर ते आहे मॉडिफायर कीचा प्रकार. याला मॉडिफायर की का म्हटलं जातं? तर ही मॉडिफाय करते एखाद्या कीचं फंक्शन जेव्हा ती एखाद्या दुसऱ्या कीसोबत कॉम्बिनेशनमध्ये वापरली जाते, म्हणून याला मॉडिफायर की असं ओळखलं जातं. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 11. हू हॅड क्रिएटेड द फर्स्ट कम्प्युटर प्रोग्रॅम. पहिला कॉम्प्युटरचा प्रोग्रॅम कोणी तयार केला असं येथे प्रश्न विचारलेला आहे. तर पहिला कॉम्प्युटर प्रोग्रॅम हा लेडी ऑगस्टा लवलेस यांनी तयार केलेला आहे. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा, ज्यांनी पहिला कॉम्प्युटरचा प्रोग्राम तयार केला. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12. 1 किलोबाईट KB इज इक्वल टू हाऊ मेनी बाईट्स. तर 1 KB 1 किलोबाईट इज इक्वल टू 1024 बाईट्स. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13. व्हॉट डज O स्टँड्स इन BIOS. तर BIOSमध्ये O याचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर BIOSचा फुल फॉर्म होतो बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. त्यामुळे ओचा फुल फॉर्म काय होईल? तर आउटपुट. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ADVAC. ADVACचा फुल फॉर्म काय होतो? तर याचा फुल फॉर्म होतो इलेक्ट्रॉनिक डिस्क्रीट व्हेरिएबल ॲटोमॅटिक कॉम्प्युटर. त्यामुळे फुल फॉर्म लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिक डिस्क्रीट व्हेरिएबल ॲटोमॅटिक कॉम्प्युटर. पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 15. वेबसाईट ॲड्रेस इज अ युनिक नेम दॅट आयडेंटिफाईज अ स्पेसिफिक डॉट ऑन द वेब. तर वेबसाईटचा ॲड्रेस किंवा URL जो असतो तो एक युनिक ॲड्रेस असतो किंवा युनिक नाव असतं. त्याचं काय काम आहे, काय ओळखायचं? तर URLचं काम आहे वेबसाईट ओळखायचं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. तर कॉम्प्युटर या विषयाची तयारी करण्यासाठी आपल्या कॉम्प्युटरच्या रिव्हिजन नोट्स देखील आहेत. या नोट्स फक्त 70 पेजेसच्या आहेत आणि या 70 पेजेसमध्ये तुमची 10च्या 10 प्रश्नांची अतिशय उत्तमरित्या तयारी होणार आहे. प्लस सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी प्लस इंग्लिश या दोन्ही भाषांचा अतिशय योग्य पद्धतीने वापर करून तुम्हाला समजेल अशा सोप्या आणि सुटसुटीत नोट्स ह्या बनवलेल्या आहेत. या 99 रुपयाच्या इथे जरी दाखवत असल्या तर याच्यावरती तुम्हाला 50% डिस्काउंट मिळून फक्त 50 रुपयाला या तुम्हाला मिळणार आहेत. आणि अधिक माहितीसाठी स्पर्धा परीक्षा मित्र हे ॲप तुम्ही डाउनलोड करा किंवा सॅम्पल PDF जर बघायचे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही व्हिजिट करू शकता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 16. हू डेव्हलप्ड द IC चिप्स. IC चिपचा शोध किंवा त्या कोणी तयार केल्या, डेव्हलप केल्या? तर या IC चिप JS किल्बी यांनी डेव्हलप केल्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17. विच कीबोर्ड शॉर्टकट इज यूज्ड टू कॉपी इन कम्प्युटर. तर कॉपी करण्यासाठी कोणत्या कीबोर्ड शॉर्टकट कीजचा वापर केला जातो? तर आपल्याला माहीत आहे Ctrl+Cचा वापर आपण कॉपीसाठी करतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18. मूव्हिंग फ्रॉम वन वेबसाईट टू अनादर इज कॉल्ड. एका वेबसाईटपासून दुसऱ्या वेबसाईटला व्हिजिट करत राहणं या प्रक्रियेला काय म्हटलं जातं इंटरनेटवरती? तर याला ब्राउझिंग म्हटलं जातं किंवा याला अजून एक नाव आहे ते आहे सर्फिंग, वेब सर्फिंग. त्यामुळे दोन्ही नावे लक्षात ठेवा.
याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 19. द फर्स्ट बुक ऑन पर्सनल कॉम्प्युटर वॉज रिटन बाय होम. तर असे कोणते पहिले पुस्तक आहे जे पर्सनल कॉम्प्युटरवरती लिहिलेले आहे किंवा पर्सनल कॉम्प्युटरवरती लिहिलेले पहिले पुस्तक, त्याचे लेखक कोण होते? तर त्याचे लेखक होते टेड नेल्सन. टेड नेल्सन यांनी कॉम्प्युटरवरती पर्सनल कॉम्प्युटरवरती पहिले पुस्तक लिहिलेले आहे. मग या पुस्तकाचं नाव काय आहे ते देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर या पुस्तकाचं नाव आहे कॉम्प्युटर लिबरेशन अँड ड्रीम मशीन. तुम्हाला परीक्षेत हे नाव शक्यतो विचारणार नाहीत, पण पहिलं पुस्तक कोणी लिहिलं हे विचारू शकतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 टेड निल्सन याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20. इन विच इयर इंडिया अनाउन्स्ड इट्स न्यू कम्प्युटर पॉलिसी. कोणत्या वर्षामध्ये भारताने त्याची नवीन कॉम्प्युटर पॉलिसी जाहीर केली? तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि भारताची पहिली किंवा नवीन कॉम्प्युटर पॉलिसी जाहीर करण्यात आलेली 1984 राजीव गांधी सरकारच्या काळात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की सॉफ्टवेअर पॉलिसी कधी जाहीर करण्यात आली, कारण ते देखील याच्याशी संबंधित आहे. तर भारताची सॉफ्टवेअर पॉलिसी ही जाहीर करण्यात आली याच्यानंतर लगेचच 1986. त्यामुळे हे देखील साल लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 21. व्हॉट इज द नेम ऑफ द फर्स्ट कॉम्प्युटर डिझाइन्ड बाय इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. भारताच्या इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे ECIने डिझाईन केलेला पहिला कॉम्प्युटर कोणता किंवा त्याचं नाव काय, असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर ECIने डिझाईन केलेला पहिला कॉम्प्युटर त्याचे नाव होते सिद्धार्थ. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. द वर्ड कॉम्प्युटर इज डिराइव्ड फ्रॉम अँड लॅटिन वर्ड कम्प्युटरे विच मीन्स. तर कॉम्प्युटर हा जो शब्द आहे तो एका लॅटिन शब्दापासून आलेला आहे आणि तो लॅटिन शब्द आहे कम्प्युटरे हा. आणि याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होतो टू कॅल्क्युलेट. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23. विच कीबोर्ड शॉर्टकट इज यूज्ड फॉर सिलेक्टिंग ऑल इन कम्प्युटर. कॉम्प्युटरमध्ये खालीलपैकी कोणती कीबोर्ड शॉर्टकट्स वापरले जातात ज्याचा उपयोग सिलेक्ट ऑल करण्यासाठी केला जातो? तर सिलेक्ट ऑलसाठी Ctrl+A या कीज कॉम्बिनेशनचा वापर केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24. इन विच ऑफ द फॉलोइंग एरियाज अ स्प्रेडशीट सॉफ्टवेअर इज मोअर यूजफुल. तर खालीलपैकी कोणत्या एरियामध्ये हे स्प्रेडशीट सॉफ्टवेअर जे आहे त्याचा वापर केला जातो किंवा ते जास्त उपयोगी ठरते? तर दिलेल्या पर्यायांपैकी सर्वच ठिकाणी केला जाऊ शकतो, मात्र आपल्याला मोअर यूजफुल सर्वात योग्य उत्तर शोधायचं आहे. तर सर्वात जास्त उपयोगाचा इन द फील्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या क्षेत्रामध्ये या स्प्रेडशीट सॉफ्टवेअरचा सर्वात जास्त उपयोग होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25. विच पार्ट ऑफ द कॉम्प्युटर इज यूज्ड फॉर कॅल्क्युलेशन अँड कम्पॅरिझन. कॉम्प्युटरचा किंवा संगणकचा असा कोणता भाग आहे ज्याचा उपयोग कॅल्क्युलेशन करण्यासाठी आणि कम्पॅरिझन करण्यासाठी केला जातो? तर त्याचे नाव आहे ALU अरिथमॅटिक लॉजिक युनिट. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26. अ कॉम्प्युटर वर्क्स ऑन अ टिंब नंबर सिस्टीम. तर आपण मागाशीच एक प्रश्न पाहताना बघितलेलं की कॉम्प्युटर ही जी सिस्टीम आहे ती नेहमी बायनरी नंबर सिस्टीमवर वर्क करते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. अ कॉम्प्युटर वर्क्स ऑन अ बायनरी नंबर सिस्टीम. प्रश्न क्रमांक 27. हू डेव्हलप्ड द फर्स्ट मेकॅनिकल कॅल्क्युलेटर नोन ॲज पास्कलेन. पास्कलेन या नावाचं पहिलं मेकॅनिकल कॅल्क्युलेटर कोणी निर्माण केलं, तयार केलं? तर त्यांचं नाव आहे ब्लेस पास्कल. ब्लेस पास्कल यांनी जगातील पहिलं मेकॅनिकल कॅल्क्युलेटर तयार केलेलं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1
हे याचं योग्य उत्तर असेल. आणि या मेकॅनिकल कॅल्क्युलेटरचं नाव काय होतं तर पास्कलेन. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28. पोर्ट्रेट अँड लँडस्केप आर क्वेश्चन मार्क. तर हे जे पोर्ट्रेट आणि लँडस्केप आहेत ते काय आहेत तर हे नथिंग बट पेज ओरिएंटेशन्स आहेत. म्हणजे एखादी डॉक्युमेंट असेल किंवा पेज असेल तर त्याचा स्वरूप कसे असेल. जर पोर्ट्रेट असेल तर त्या पेज असेल असे व्हर्टिकल स्वरूपाचे, आणि जर लँडस्केप असेल तर ते पेज किंवा डॉक्युमेंट असे हॉरिझॉन्टल स्वरूपाचे असते. त्यामुळे हे पेज ओरिएंटेशन्स आहेत. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 29. व्हेन कॉम्प्युटर लिटरसी डे इज सेलिब्रेटेड. कॉम्प्युटर लिटरसी डे किंवा संगणक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो हा देखील एक खूप महत्त्वाचा प्रश्न असेल परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर कॉम्प्युटर लिटरसी डे हा दरवर्षी 2 डिसेंबरला साजरा केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. ही तारीख लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 30. विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ सर्च इंजिन. खालीलपैकी कोणते हे सर्च इंजिन नाही असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर आपण एक एक बघूया. गुगल हे सर्च इंजिन आहे का तर आहे. याहू हे सर्च इंजिन आहे का तर आहे. बैदू हे सर्च इंजिन आहे का तर हे देखील आहे. वॉल्फ्रॅम अल्फा हे सर्च इंजिन आहे का तर नाही, हे सर्च इंजिन नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. ही 3 नावेच लक्षात ठेवा. याच्यावरतीच मोस्टली प्रश्न तुम्हाला सर्च इंजिनचे रिलेटेड विचारले जातात, आणि ही तिन्ही देखील सर्च इंजिन आहेत. प्रश्न क्रमांक 31. अ कम्प्युटर पोर्टेबल अँड इझी टू कॅरी बाय ट्रॅव्हलर्स इज. असे कोणते कम्प्युटर आहे जे पोर्टेबल आहे आणि प्रवासामध्ये तुम्ही सहजरित्या ते कॅरी करू शकता किंवा सोबत वागवू शकता. तर त्या कॉम्प्युटरला म्हटलं जातं लॅपटॉप्स. लॅपटॉप्स आर व्हेरी पोर्टेबल अँड व्हेरी इझी टू कॅरी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32. अँड एक्सेल वर्कबुक इज अ कलेक्शन ऑफ डॉट डॉट. एक्सेल वर्कबुकमध्ये काय काय असतं असा प्रश्न आहे. तर एक्सेल वर्कबुकमध्ये चार्ट्स असतात. एक्सेल वर्कबुकमध्ये वर्कशीट देखील असतात. त्यामुळे हे दोन्ही असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 बोथ ए आणि बी बरोबर हे याचं योग्य उत्तर असेल. एक्सेल वर्कबुक इज अ कलेक्शन ऑफ चार्ट्स अँड वर्कशीट्स. प्रश्न क्रमांक 33. व्हॉट इज अ डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन फॉर ऑल वर्ड डॉक्युमेंट्स. वर्ड डॉक्युमेंटसाठी डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन काय आहे असा येथे प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे ते कोणत्या एक्सटेन्शनने सेव्ह केले जातात डॉक्युमेंट्स. तर डॉक्युमेंट्स हे डॉक या फाईल एक्सटेन्शनने सेव्ह केले जातात किंवा हे त्याचे डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 34. हू हॅड बिल्ट द फर्स्ट इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॉम्प्युटर. तर जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॉम्प्युटर कोणी तयार केला असा प्रश्न विचारलेला आहे. तर जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॉम्प्युटर हा जॉन ॲटॉन्सॉफ यांनी तयार केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 35. द टिंब कंट्रोल्स कम्युनिकेशन्स फॉर द एंटायर कम्प्युटर सिस्टीम. संपूर्ण कॉम्प्युटर सिस्टीमची किंवा कॉम्प्युटरची जी यंत्रणा आहे त्याचे कम्युनिकेशन कंट्रोल कोण करतं असा प्रश्न विचारलेला आहे. तर कॉम्प्युटर सिस्टीमचे कम्युनिकेशन कंट्रोल केले जातात मदरबोर्डद्वारे किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गोष्टीचे जी कम्युनिकेशन्स असतात त्यासाठी मदरबोर्ड हे खूप महत्त्वाचं असतं. प्रश्न क्रमांक 36. कम्प्युटर्स मॅन्युप्युलेट डेटा इन मेनी वेज अँड धिस मॅन्युप्युलेशन इज कॉल्ड. तर कॉम्प्युटर हा डेटासोबत खेळत असतो किंवा डेटावरतीच कॉम्प्युटरमध्ये प्रक्रिया होत असतात. डेटा मॅन्युप्युलेट केला जात असतो, वेगवेगळ्या पद्धतीने ऑर्गनाईज केला जात असतो, अरेंज केला जात असतो, डिलीट केला जात असतो. तर ह्या सर्व मॅन्युप्युलेशनला किंवा या सर्व प्रक्रियेला काय म्हटलं जातं तर याला प्रोसेसिंग म्हटलं जातं, डेटा प्रोसेसिंग. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही महत्त्वाच्या व्याख्या आहेत किंवा कीवर्ड्स आहेत आणि त्याची मिनिंग्स आहेत ते लक्षात घ्या. त्याच्यावरती अशा स्वरूपाचे पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 37. इन इंटरनेट ॲड्रेस द टर्म HTTP इज द करेक्ट एक्सपांडेड फॉर्म ऑफ. तर HTTP
या संज्ञेचा फुल फॉर्म आपल्याला इथे विचारलेला आहे आणि याचा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 38. डॉट डॉट इज द रिझल्ट प्रोड्युस्ड बाय अ कॉम्प्युटर. कॉम्प्युटरने प्रोड्यूस केलेला रिझल्ट याला काय म्हटलं जातं, किंवा कॉम्प्युटरचा एखाद्या गोष्टीवरती प्रक्रिया केल्यानंतर जो निकाल देते त्याला काय म्हटलं जातं. तर सर्वात आधी रिझल्टसाठी आपल्याला एखादी गोष्ट कॉम्प्युटरला द्यावी लागते आणि त्या गोष्टीला आपण इनपुट म्हणतो. आणि जेव्हा आपण कॉम्प्युटरला इनपुट देतो त्यानंतर त्याच्यावरती प्रोसेसिंग होतं, जे आपण मागाशी पाहिलं. आणि ते प्रोसेसिंग झाल्यानंतर कॉम्प्युटर त्याच्यावरती रिझल्ट जाहीर करते, निकाल जाहीर करते आणि त्या निकालाला आउटपुट म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ह्याचं योग्य उत्तर असेल. आउटपुट इज द रिझल्ट प्रोड्युस्ड बाय अ कॉम्प्युटर. प्रश्न क्रमांक 39. व्हॉट डज बी स्टँड्स फॉर इन DBMS. DBMSमधील बीचा अर्थ किंवा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर DBMS इज नथिंग बट डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर बीचा अर्थ काय होईल, बेस. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 40. कॉमनली यूज्ड ॲब्रिव्हिएशन OS इन कॉम्प्युटर सायन्स स्टँड्स फॉर. तर कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये, संगणकाच्या क्षेत्रामध्ये OSचा फुल फॉर्म काय होतो, तर याचा फुल फॉर्म होतो ऑपरेटिंग सिस्टीम. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 41. कॉम्प्युटर्स गॅदर डाटा विच मीन्स दे अलाव युजर्स टू डॉट डॉट डेटा. तर कॉम्प्युटर हा डेटा कलेक्ट करत असतात, गॅदर करत असतात किंवा मिळवत असतात. याचा अर्थ काय, ते युजरला म्हणजे जो डेटा देत आहे त्यांना डेटा काय करण्यासाठी परवानगी देतात, तर त्या डेटाला इनपुट म्हणून देण्यासाठी परमिशन देत असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर असेल. आणि आपण जो कॉम्प्युटरला डेटा इनपुट देत असतो किंवा जो डेटा इनपुट म्हणून देत असतो, तर त्याच्यासाठी आपण कीबोर्ड असेल, माऊस असेल किंवा स्कॅनर असेल यासारख्या इनपुट डिव्हाइसचा वापर करतो इनपुट देण्यासाठी कॉम्प्युटरला. त्यामुळे ही इनपुट डिव्हाइसेस देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे किंवा नाही अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 42. द पार्ट ऑफ अ कॉम्प्युटर दॅट कोऑर्डिनेट्स ऑल इट्स फंक्शन्स इज कॉल्ड ॲज इट्स डॉट डॉट डॉट. तर कॉम्प्युटरचा असा कोणता भाग आहे की जो इतर सर्व कंपोनंट बरोबर किंवा फंक्शन्स बरोबर कोऑर्डिनेट करत असतो, तर त्याचं नाव आहे कंट्रोल युनिट. तर हा जो कंट्रोल युनिट आहे तो CPUचा भाग आहे. हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर हा CPUचा भाग असलेला जो कंट्रोल युनिट आहे तो ॲक्च्युअली आपल्या कॉम्प्युटरमधील जो डेटा फ्लो आहे तो डेटा फ्लो मॅनेज करण्याचं काम करतो. म्हणजे तो वेगवेगळ्या फंक्शन्सना ॲक्सेस देण्याचं किंवा त्याला डिकोड करण्यासाठी, तो कोऑर्डिनेट करण्यासाठी हा डेटा फ्लो वेगवेगळ्या कॉम्पोनंट बरोबर कॉम्प्युटरच्या या सर्व गोष्टी घडवून आणण्याचं काम ह्या कंट्रोल युनिटचं असतं किंवा याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो हा कंट्रोल युनिट डेटा फ्लो मॅनेज करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 43. धिस कंपोनंट इज रिक्वायर्ड टू प्रोसेस डेटा इन्फॉर्मेशन अँड कन्सिस्ट्स ऑफ इंटिग्रेटेड सर्किट्स. तर खालीलपैकी कोणता कंपोनंट कॉम्प्युटरमधील हा डेटा प्रोसेस करण्यासाठी किंवा डेटाची इन्फॉर्मेशन जी आहे ती प्रोसेस करण्यासाठी उपयोगी असतो आणि हा IC पासून बनलेला आहे. तर IC पासून बनलेला आणि डेटा इन्फॉर्मेशन प्रोसेस करण्यासाठी उपयुक्त असलेला कंपोनंट आहे CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असेल आणि हा कॉम्प्युटरचा ब्रेन आहे. प्रश्न क्रमांक 44. व्हॉट वॉज द नेम ऑफ द इंडियाज फर्स्ट कॉम्प्युटर युनिव्हर्सिटी. भारताची पहिली कॉम्प्युटर युनिव्हर्सिटी कोणती आहे, तर भारताची पहिली कॉम्प्युटर युनिव्हर्सिटी आहे राजीव गांधी कॉम्प्युटर युनिव्हर्सिटी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 45. द टर्म GIGO इज रिलेटेड टू.
तर सर्वात आधी GIGOचा फुल फॉर्म बघा. तर याचा फुल फॉर्म होतो गार्बेज इन गार्बेज आउट. आता अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत ही GIGO टर्म काय आहे मी तुम्हाला समजावतो. तर लक्षात घ्या, ज्या क्वालिटीचं इनपुट इन्फॉर्मेशन असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी असेल आपण कॉम्प्युटरला देऊ, त्याच क्वालिटीचं आउटपुट आपल्याला कॉम्प्युटर प्रोड्यूस करून देणार आहे, त्याच क्वालिटीचा रिझल्ट आपल्याला देणार आहे. जर आपण सुरुवातीलाच गार्बेज किंवा अतिशय वाईट किंवा खराब इनपुट दिलं तर आपल्याला आउटपुट देखील गार्बेज किंवा खराबच मिळणार आहे. आणि त्यालाच ही टर्म जस्टिफाय करते. म्हणजे ही टर्म कशाशी रिलेटेड आहे, तर ही टर्म ॲक्युरसीशी रिलेटेड आहे. जर आपण इनॲक्युरेट खराब इनपुट दिलं तर आउटपुट देखील खराबच निघणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 46. द इन्फॉर्मेशन यू पुट इन टू द कॉम्प्युटर इज कॉल्ड डॉट डॉट डॉट. तर कॉम्प्युटरमध्ये आपण जी इन्फॉर्मेशन देतो, टाकतो किंवा कॉम्प्युटरला आपण जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो त्याला काय म्हटलं जातं, तर त्या इन्फॉर्मेशनला डेटा म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 47. द मोस्ट पॉवरफुल टाईप ऑफ कॉम्प्युटर इज. तर सर्वात पॉवरफुल जो कॉम्प्युटरचा प्रकार आहे त्याला सुपर कॉम्प्युटर म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48. परम वॉज डेव्हलप्ड बाय. परम हा कॉम्प्युटर कोणी निर्माण केला किंवा डेव्हलप केला, तर हा कॉम्प्युटर सीडॅकने तयार केलेला आहे. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. आता हा जो परम आहे, बेसिकली परम 8000, हा जो परम 8000 आहे तो भारताचा स्वदेशी बनावटीचा पहिला सुपर कॉम्प्युटर आहे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारले जातात. मग हा कोणी निर्माण केला, तर हा निर्माण केला सीडॅकने. सीडॅक पुणे. किती साली निर्माण केला, तर साधारणतः 1991च्या आसपास निर्माण केला. आणि याचे श्रेय कोणाला दिले जाते, तर याचे श्रेय विजय भाटगर यांना दिले जाते. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात की भारतातील पहिला स्वदेशी बनावटीचा सुपर कॉम्प्युटर कोणता, तर परम 8000. प्रश्न क्रमांक 49. मेमरी युनिट इज वन पार्ट ऑफ डॉट डॉट डॉट. तर मेमरी युनिट हे कशाचा भाग आहे, तर मेमरी युनिट हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच CPU पार्ट आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 50. कॉम्प्युटर डॉट डॉट इज वॉट एव्हर इज टाईप्ड, सबमिटेड और ट्रान्समिटेड टू अ कॉम्प्युटर सिस्टीम. म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे जी कॉम्प्युटरला आपण टाईप करून देतो किंवा कॉम्प्युटरला सबमिट करतो किंवा कॉम्प्युटरला ट्रान्समिट करतो, तर त्या गोष्टीला काय म्हणतात, तर कॉम्प्युटर इनपुट्स इज वॉट एव्हर इज टाईप्ड आपण कीबोर्डच्या माध्यमातून देतो किंवा सबमिट करतो स्कॅनरच्या माध्यमातून किंवा इतर माऊसच्या माध्यमातून किंवा ट्रान्समिट करतो, तर या सर्व गोष्टींना कॉम्प्युटर इनपुट्स म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असेल. जे आपण कॉम्प्युटरला देतो त्याला कॉम्प्युटर इनपुट्स म्हटलं जातं आणि जे आपल्याला कॉम्प्युटर देतो रिझल्टच्या स्वरूपात त्याला आउटपुट म्हटलं जातं, कॉम्प्युटर आउटपुट. बऱ्याच विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती की GSची चांगली रिव्हिजन होण्यासाठी काहीतरी वन लायनर स्वरूपात तयार करा. तर त्या खास विद्यार्थ्यांसाठी 1000 GSच्या वन लायनरचा समावेश असलेला हा रिव्हिजन कोर्स आपण तयार केलेला आहे. हा कोर्स शिपाई भरती, लिपिक भरती, वाहन चालक भरती या सर्वांसाठी उपयुक्त असेल. पाठीमागे झालेल्या प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण करून ही PDF आपण तयार केलेली आहे. याच्यामध्ये कोणते विषय समाविष्ट आहेत, तर सामान्य विज्ञान आणि आरोग्य, महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल, इतिहास आणि समाजसुधारक, राज्यशास्त्र आणि पंचायत राज आणि त्याचबरोबर स्टॅटिक जनरल नॉलेजचे देखील प्रश्न याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे एका बाजूला प्रश्न असतील आणि दुसऱ्या बाजूला त्याचे उत्तर असेल. त्यामुळे ही PDF तुम्ही कोठेही बसताना, जेवताना किंवा ट्रॅव्हलिंग करताना वाचू शकता. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि जास्तीत जास्त प्रश्नांचे अचूक रिव्हिजन देखील होईल. त्याचबरोबर विषयानुसार याचे वर्गीकरण केलेले असल्यामुळे तुम्हाला ज्या विषयाची रिव्हिजन करायची असेल त्या विषयाची झटपट तुम्ही रिव्हिजन करू शकता.
फक्त 27 पानांची ही PDF आहे. त्यामुळे ज्यांना कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे असेल, ज्यांना जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील GSचे, त्यांच्यासाठी ही PDF असेल. याची तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. ही तुम्ही कुठे मिळवू शकता, तर यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षा मित्र हे आपले ॲप डाउनलोड करावे लागेल. त्या ॲपवरती तुम्हाला हा कोर्स मिळून जाईल. फक्त 49 रुपयेमध्ये ही PDF तुम्हाला अवेलेबल असेल. क्वेश्चन नंबर 51. MOV एक्सटेन्शन रेफर्स युजली टू व्हॉट काइंड ऑफ फाईल. तर हे जे MOU एक्सटेन्शन आहे ते कशासाठी वापरले जाते असा प्रश्न आहे. तर MOV हे एक्सटेन्शन ॲनिमेशन फाईलसाठी किंवा मूव्ही फाईलसाठी वापरलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 52. व्हॉट डज SSL स्टँड फॉर. SSLचा फुल फॉर्म येथे विचारलेला आहे. तर याचा फुल फॉर्म होतो सिक्युअर सॉकेट लेयर. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 53. द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट इज ॲन एम्बेडेड चिप दॅट ॲक्ट्स ॲज अ ब्रेन्स ऑफ अ कॉम्प्युटर. व्हॉट इंटेल चिप वॉज यूज्ड इन द अल्टेर, द फर्स्ट रिअल पर्सनल कम्प्युटर. तर आपल्याला माहीत आहे की जी CPU आहे, हा CPU कॉम्प्युटरचा ब्रेन म्हणून वापरला जातो. तर जो पहिला रिअल पर्सनल कॉम्प्युटर होता अल्टर, तर या अल्टरमध्ये कोणती इंटेल चिप वापरली असा प्रश्न विचारलेला आहे. तर या अल्टरमध्ये 8080 ही इंटेल चिप वापरली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 54. DTP कॉम्प्युटर ॲब्रिव्हिएशन युजली मीन्स. तर DTPचा फुल फॉर्म येथे विचारलेला आहे. तर या DTPचा फुल फॉर्म होतो डेस्कटॉप पब्लिशिंग. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे. तर याचा सोप्या भाषेत काय अर्थ होतो, तर हे जे डेस्कटॉप आहे कम्प्युटरचे, तर त्या डेस्कटॉपवरती डिजिटल डॉक्युमेंट तयार करण्यासाठी हे डेस्कटॉप पब्लिशिंग ही टर्म यूज केली जाते. प्रश्न क्रमांक 55. .txt हे एक्सटेन्शन रेफर्स युजली टू व्हॉट काइंड ऑफ फाईल. तर .txt हे जे एक्सटेन्शन आहे ते वापरले जाते टेक्स्ट फाईलसाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून असे जे एक्सटेन्शन्स आहेत ते लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येतात. प्रश्न क्रमांक 56. कॉम्पॅक्ट डिस्क ओरिजिनल CD स्पेसिफिकेशन्स होल्ड हाऊ मेनी मिनिट्स ऑफ म्युझिक. तर जे कॉम्पॅक्ट डिस्क्स होत्या, ज्या CD होत्या, त्या हाऊ मेनी मिनिट्स ऑफ म्युझिक म्हणजे एखाद्या गाण्याचे किंवा म्युझिकचे किती मिनटं होल्ड करू शकत होत्या किंवा किती स्टोरेज होतं किती मिनटाचं त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये 74 मिनिट्सचं फक्त स्टोरेज होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 57. विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ कॉम्प्युटर लँग्वेज. तर खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणती ही कॉम्प्युटरची भाषा नाही आहे, कॉम्प्युटर लँग्वेज नाही आहे. तर दिलेल्या पर्यायांपैकी पास्कल ही कॉम्प्युटर लँग्वेज आहे, फोर्ट्रॅन ही तर पहिली हाय लेवल लँग्वेज आहे, त्यानंतर C++ ही देखील कॉम्प्युटर लँग्वेज आहे. मात्र ही जी विंडोज 98 आहे ती कॉम्प्युटर लँग्वेज नाही आहे, तर ही मायक्रोसॉफ्टचा एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, OS आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 58. इन व्हॉट इयर वॉज द @ चूजन फॉर इट्स यूज इन ईमेल ॲड्रेसेस. तर ईमेल ॲड्रेसेसमध्ये हा सिम्बॉल @ कोणत्या वर्षापासून वापरण्यात चालू केला असा प्रश्न विचारलेला आहे. तर हा जो पहिल्यांदा सिम्बॉल वापरला पर्सनल मेलसाठी तो 1971ला वापरला. पण अधिकृतरित्या कधीपासून याचा वापर चालू झाला, तर तो आहे 1972 पासून. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 59. .ini एक्सटेन्शन रेफर्स युजली टू व्हॉट काइंड ऑफ फाईल. तर हे जे एक्सटेन्शन आहे याचा उपयोग होतो सिस्टीम फाईल्समध्ये किंवा हे एक्सटेन्शन सिस्टीम फाईल्ससाठी वापरले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 60. JPG एक्सटेन्शन युजली रेफर्स टू व्हॉट काइंड ऑफ फाईल्स. तर हे जे JPG एक्सटेन्शन आहे ते इमेज फाईलसाठी वापरले जाते.
त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 61. हू डेव्हलप्ड याहू? याहूची निर्मिती कोणी केली? तर डेव्हिड फिलो आणि जेरी यांग या दोघांनी याहूची निर्मिती केली. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असेल. किती साली? तर हे वर्ष होतं 1994. त्यामुळे वर्ष देखील लक्षात असू द्या. कधी कधी अशा स्वरूपाचा प्रश्न देखील पेपरमध्ये विचारला जातो. प्रश्न क्रमांक 62. .tmp एक्सटेन्शन रेफर्स युजली टू व्हॉट काइंड ऑफ फाईल? तर हे .tmp हे जे एक्सटेन्शन आहे त्याचा वापर टेम्पररी फाईल्ससाठी केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर असेल. तर ह्या ज्या टेम्प फाईल असतात, TMP फाईल, टेम्प फाईल, याचा यूज काय होतो? तर याचा यूज होतो जे काही सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स आहेत किंवा ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्यांच्यासाठी ह्या टेम्प फाईल एक प्लेस होल्डर किंवा कॅशे मेमरी किंवा बॅकअप म्हणून काम करतात जेव्हा प्रोग्रॅम रन होत असतो. त्यामुळे ह्या टेम्प फाईल ॲप्लिकेशन्सच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या असतात. प्रश्न क्रमांक 63. अनदर वर्ड फॉर ग्राफिक्स फॉर अ वर्ड प्रोसेसर? तर ग्राफिक्स फॉर अ वर्ड प्रोसेसर याला क्लिप आर्ट असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 64. व्हॉट इज द अनदर वर्ड फॉर द CPU? CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला अजून कोणता शब्द आहे? तर याला मायक्रो प्रोसेसर देखील म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 65. द होम पेज ऑफ अ वेबसाईट इज? तर वेबसाईटचे होम पेज म्हणजे काय? तर जेव्हा आपण एखाद्या वेबसाईटला व्हिजिट करतो तेव्हा त्याचं जे पहिलं पान आहे त्यालाच होम पेज म्हटलं जातं. त्यामुळे द फर्स्ट पेज इज द होम पेज ऑफ अ वेबसाईट. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ह्याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 66. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ ॲक्सेसिंग द वेब? वेब ॲक्सेस करण्यासाठी खालीपैकी कोणती मेथड नाही आहे? तर ISDNचा वापर करून आपण इंटरनेटच्या कनेक्शनच्या मार्गे वेब ॲक्सेस करू शकतो. मोडेम थ्रू देखील इंटरनेट कनेक्शन असतील तर आपण वेब ॲक्सेस करू शकतो. DSLच्या माध्यमातून देखील आपण वेब ॲक्सेस करू शकतो. मात्र CPUच्या माध्यमातून वेब ॲक्सेस करता येईल का? तर नाही. CPU हा कंपोनंट आहे कॉम्प्युटरचा, त्यामुळे हा वेब ॲक्सेस करण्यासाठी वापरला जात नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. तर ISDN, मोडेम आणि DSL याचा वापर वेबसाईट ॲक्सेस करण्यासाठी केला जातो इंटरनेटच्या कनेक्शनच्या माध्यमातून. प्रश्न क्रमांक 67. स्टोरेज विच स्टोअर्स ऑर रिटेन्स डेटा आफ्टर पॉवर ऑफ इज कॉल्ड ... तर खालीलपैकी कोणते स्टोरेज हे कॉम्प्युटर किंवा डिव्हाइस हा पॉवर ऑफ झाल्यानंतर देखील त्याच्यामध्ये असलेला डेटा स्टोअर करतो किंवा रिटेन करतो आहे असाच ठेवतो? तर त्या स्टोरेजला नॉन व्होलेटाईल स्टोरेज म्हटलं जातं. आणि नॉन व्होलेटाईल स्टोरेजचं एक्झाम्पल आहे रॉम. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 68. अ कम्प्युटर एक्झिक्युट्स प्रोग्रॅम्स इन द सिक्वेन्स ऑफ ... तर कम्प्युटरमध्ये प्रोग्रॅम एक्झिक्यूट होण्याचा सिक्वेन्स कोणता असा इथे प्रश्न आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न असेल परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर एखादा प्रोग्रॅम असेल तर त्याच्यामध्ये सर्वात पहिलं काय होतं तर मेमरी जी आहे त्या मेमरीमधून इन्स्ट्रक्शन्स फेच केल्या जातात त्या प्रोग्रॅमच्या संबंधित. त्यानंतर त्या इन्स्ट्रक्शन ज्या फेच केलेल्या आहेत त्याच्यावरून ठरवलं जातं किंवा डिकोड केल्या जातात त्या इन्स्ट्रक्शन्स की कोणती ॲक्शन घ्यायची गरज आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा डिकोड किंवा डिटरमाइन हा ऑप्शन येईल आणि त्याच्यानंतर त्या ॲक्शन्स एक्झिक्यूट केल्या जातात ज्या ठरवलेल्या आहेत त्या किंवा कॅरी आऊट केल्या जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 फेच, डिकोड आणि एक्झिक्यूट हा सिक्वेन्स आहे कोणताही कॉम्प्युटरचा प्रोग्रॅम एक्झिक्यूट करायचा. त्यामुळे हा पाठ करून ठेवा सिक्वेन्स. प्रश्न क्रमांक 69. विच ऑफ द फॉलोइंग वॉज यूज्ड इन प्रोग्रॅमिंग द फर्स्ट कॉम्प्युटर्स? पहिले कॉम्प्युटर म्हणजे सुरुवातीचे कॉम्प्युटर तयार करण्यासाठी खालीपैकी कोणती प्रोग्रॅमिंग लँग्वेज वापरली जाते किंवा वापरली गेली?
तर सुरुवातीचे कॉम्प्युटर्स निर्माण करण्यासाठी किंवा त्यांची प्रोग्रॅमिंग करण्यासाठी मशीन लँग्वेज वापरली गेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 70. इन अ बुक ऑफ विच ऑथर वॉज द वर्ड कॉम्प्युटर फर्स्ट मेन्शन्ड. तर असे कोणते पुस्तक आहे किंवा कोणत्या लेखकाचे पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर हा शब्द पहिल्यांदा मेन्शन करण्यात आला. तर कॉम्प्युटर हा शब्द पहिल्यांदा मेन्शन करण्यात आला रिचर्ड ब्रेथवेट यांच्या पुस्तकामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. आणि हा शब्द कॉम्प्युटर कोणत्या पुस्तकात त्यांनी लिहिला होता, तर त्या पुस्तकाचे नाव आहे यॉंग मॅन्स ग्लेनिंग्स. यॉंग मॅन्स ग्लेनिंग्स या पुस्तकामध्ये कॉम्प्युटर हा शब्द पहिल्यांदा रिचर्ड ब्रेथवेट यांनी मेन्शन केला होता. त्यामुळे हे नाव आणि पुस्तकाचे नाव देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 71. विच ऑफ द फॉलोइंग इज द बेसिक फंक्शन ऑफ अ कॉम्प्युटर. कॉम्प्युटरचे बेसिक फंक्शन खालीलपैकी कोणते आहेत असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर बेसिक फंक्शनमध्ये इनपुट येतं, त्याच्यानंतर आउटपुट देखील कॉम्प्युटरच्या बेसिक फंक्शनमध्ये येतं. त्यानंतर स्टोरेज हे सुद्धा कॉम्प्युटरचे बेसिक फंक्शन आहे. त्यानंतर प्रोसेसिंग हे सुद्धा कॉम्प्युटरचं बेसिक फंक्शन आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 72. वेअर आर द इन्स्ट्रक्शन्स विच आर यूज्ड टू रन अ डिजिटल कम्प्युटर स्टोअर्ड. डिजिटल कॉम्प्युटरला चालवण्यासाठी ज्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातात त्या कोठे साठवल्या जातात किंवा स्टोअर केल्या जातात असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला माहीत आहे आपण ज्या कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन्स देतो किंवा कॉम्प्युटर चालवण्यासाठी ज्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातात त्या सर्व मेमरीमध्ये स्टोअर केल्या जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता इथे 2 गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या. पहिली आहे रीड ओनली मेमरी रॉम, आणि या रॉममध्ये परमनंट इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत त्या स्टोअर केल्या जातात. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन इथे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरी गोष्ट इथे आहे ती आहे रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी. या रॅममध्ये जो काही ऑपरेशनल डेटा आहे किंवा ज्या काही टेम्पररी इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या टेम्पररी इन्स्ट्रक्शन्स स्टोअर केल्या जातात. त्यामुळे दोन्ही गोष्टी इथे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 73. विच ऑफ दीज टेक कंपनी ओन्स फायरफॉक्स वेब ब्राउझर. फायरफॉक्स वेब ब्राउझर हा खालीलपैकी कोणत्या कंपनीचा आहे असं विचारलेलं आहे. तर हा वेब ब्राउझर आहे मोझिला या कंपनीचा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 74. विच ऑफ दीज वॉज द फर्स्ट ब्राउझर टू डिस्प्ले इमेजेस इन लाईन विथ द टेक्स्ट. खालीलपैकी कोणता असा पहिला ब्राउझर आहे ज्याने इमेज डिस्प्ले केलेले आहेत इन लाईन विथ टेक्स्ट सोबतच. तर तो पहिला ब्राउझर आहे ज्याने इमेज डिस्प्ले केलेले आहेत तो आहे मोझॅक. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. मोझॅक इज द फर्स्ट ब्राउझर टू डिस्प्ले इमेजेस इन लाईन विथ द टेक्स्ट. प्रश्न क्रमांक 75. व्हॉट इज द यूज ऑफ शिफ्ट प्लस F11 इन MS एक्सेल. MS एक्सेलमध्ये शिफ्ट प्लस F11 या शॉर्टकट कीज कॉम्बिनेशनचा काय उपयोग होतो. तर याचा उपयोग टू इन्सर्ट अ न्यू शीट याच्यासाठी केला जातो. नवीन शीट इन्सर्ट करण्यासाठी शिफ्ट प्लस F11 या कीज कॉम्बिनेशनचा वापर केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 76. व्हॉट इज द डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन ऑफ MS PowerPoint 2003. 2003च्या MS PowerPointचे डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन काय असेल तर ते होते .ppt. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 77. कॉम्प्युटर मॉनिटर इज ऑल्सो नोन ॲज. तर कम्प्युटरचा जो मॉनिटर आहे त्याचे दुसरे एक नाव आहे ते काय आहे तर ते आहे व्हिज्युअल डिस्प्ले युनिट VDU. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर.
प्रश्न क्रमांक 78. अरेंज इन असेंडिंग ऑर्डर द युनिट्स ऑफ मेमरी TB, KB, GB, MB. तर इथे युनिट्स ऑफ मेमरी दिलेले आहेत TB, KB, GB आणि MB. तर यांना आपल्याला असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने मांडायचे आहेत. तर सर्वात लहान कोणती आहे तर ती आहे KB किलोबाईट, त्याच्यानंतर येते मेगाबाईट MB, त्याच्यानंतर गिगाबाईट आणि त्याच्यानंतर टेराबाईट TB. तेव्हा पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 79. विच वन ऑफ दीज स्टोअर्स मोर डेटा दॅन अ DVD. DVDपेक्षा खालीलपैकी कोणते हा जास्त डेटा स्टोअर करतो. तर DVDपेक्षा जास्त डेटा स्टोअर केला जातो ब्ल्यू रे डिस्कमध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. आता CD जी असते त्या CDमध्ये साधारणतः 700 MBच्या आसपास डेटा स्टोअर केला जातो. त्याच्यानंतर जी DVD आहे आत्ता आपण पाहिली, या DVDमध्ये 4.7 GB ते साधारणतः 8.5 GB किंवा काही त्याच्यापेक्षाही थोडाशा जास्त डेटा स्टोअर करतात. आणि हा जो ब्लू रे डिस्क आहे त्याच्यामध्ये साधारणतः 25 GB ते 128 GB डेटा स्टोअर करता येतो. त्यामुळे हे सर्वाधिक डेटा स्टोअर करणारी डिस्क आहे. प्रश्न क्रमांक 80. MS वर्ड इज ॲन एक्झाम्पल ऑफ डॉट डॉट. MS वर्ड हे खाली दिलेल्या पर्यायांपैकी कशाचे एक्झाम्पल आहे तर ते ऑपरेटिंग सिस्टीम आहे का नाही, प्रोसेसिंग डिव्हाइस आहे का नाही, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे का तर यस. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय, अशीच गोष्ट जिचा उपयोग युजरला होतो एखादं टास्क परफॉर्म करण्यासाठी. मग आपल्याला डॉक्युमेंटेशन किंवा एडिटिंगसाठी MS वर्ड ह्या ॲप्लिकेशनचा उपयोग होतो, म्हणून हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. प्रश्न क्रमांक 81. टिंब इज द प्रोसेस ऑफ डिवायडिंग द डिस्क इंटू ट्रॅक्स अँड सेक्टर्स. तर डिस्कला ट्रॅक्समध्ये आणि सेक्टर्समध्ये डिवाईड करण्याची जी प्रोसेस आहे तिला काय म्हटलं जातं तर त्या प्रोसेसला फॉर्मॅटिंग म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 82. अ कलेक्शन ऑफ अनप्रोसेस्ड आयटम्स इज. जे आयटम प्रोसेस केलेले नसतात किंवा असा डेटा जो रॉ असतो ज्याच्यावर कोणती प्रक्रिया केलेली नसते त्याला काय म्हटलं जातं तर त्याला डेटा म्हटलं जातं. आणि डेटावर जेव्हा आपण प्रोसेस करतो त्या प्रोसेस केल्यानंतर जो एक ऑर्गनाइज्ड डेटा तयार होतो त्याला इन्फॉर्मेशन म्हणतात. त्यामुळे अनप्रोसेस्ड आयटम्सला डेटा म्हटलं जातं आणि प्रोसेस केल्यानंतर ती इन्फॉर्मेशन बनते. प्रश्न क्रमांक 83. डॉट डॉट इज डेटा दॅट हॅज बीन ऑर्गनाइज्ड अँड प्रेझेंटेड इन अ मिनिंगफुल फॅशन. आत्ताच आपण बघितलं की असा डेटा ज्याच्यावरती प्रोसेस केली जाते आणि त्याच्यानंतर तो ऑर्गनाइज्ड आणि मिनिंगफुल बनतो, अर्थपूर्ण बनतो, त्याला काय म्हणतात तर त्याला इन्फॉर्मेशन म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 84. कलेक्टिंग द डेटा अँड कन्व्हर्टिंग इट इंटू इन्फॉर्मेशन इज कॉल्ड. आपण आत्ताच बघितलं डेटा रॉ आहे त्याच्यानंतर त्याच्यावर प्रोसेस केल्यानंतर ती इन्फॉर्मेशन बनते. त्यामुळे या प्रक्रियेला प्रोसेसिंग म्हणतात. मग या प्रोसेसिंगमध्ये काय काय होतं त्या डेटावरती ऑर्गनाइज केला जातो तो डेटा, त्या डेटाला ॲनालाइज केलं जातं, त्या डेटाला इंटरप्रिट केलं जातं, त्याचा अर्थ लावला जातो आणि या सर्व गोष्टी कशात येतात तर प्रोसेसिंगमध्ये येतात आणि मग त्याच्यानंतर तो डेटा इन्फॉर्मेशन बनतो. प्रश्न क्रमांक 85. द स्टेप्स अँड टास्क नीडेड टू प्रोसेस डेटा सच ॲज रिस्पॉन्सेस टू क्वेश्चन्स और क्लिकिंग अँड आयकॉन आर कॉल्ड. तर कोणताही डाटा असू द्या तो प्रोसेस करण्यासाठी त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी काही टास्क किंवा काही स्टेप्स घेतल्या जातात. मग जसे की एक्झाम्पल म्हणून काय तर एखादा क्वेश्चन असेल तर त्याला रिस्पॉन्स देणं किंवा एखाद्या आयकॉनवर क्लिक करणं तर याला काय म्हणतात तर त्याला इन्स्ट्रक्शन्स देणं म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 86. द ॲनालिटिकल इंजिन डेव्हलप्ड ड्युरिंग
फर्स्ट जनरेशन ऑफ कॉम्प्युटर्स यूज्ड डॉट डॉट ॲज अ मेमरी युनिट. तर ॲनालिटिकल इंजिन जे पहिल्या जनरेशन ऑफ कॉम्प्युटर्समध्ये वापरलं गेलं त्याच्यामध्ये मेमरी युनिट म्हणून कशाचा वापर करण्यात आला, तर त्याच्यामध्ये काउंटर व्हील्सचा उपयोग ॲज अ मेमरी युनिट म्हणून करण्यात आलेला. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 87. स्पीड ऑफ द फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर वॉज इन डॉट डॉट डॉट. तर पहिल्या जनरेशनचे जे कॉम्प्युटर्स आहेत त्याच्यामध्ये स्पीड जे होते ते स्पीड मिलीसेकंड्समध्ये मोजले जायचे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर जे सेकंड जनरेशनचे कॉम्प्युटर आले त्याच्यामध्ये स्पीड होतं मायक्रो सेकंड्सचं. आणि त्याच्यानंतर जे थर्ड जनरेशनचे कॉम्प्युटर आले त्याच्यामध्ये जे स्पीड होतं ते होतं नॅनो सेकंड्सचं. त्यामुळे ही तिन्ही जनरेशन लक्षात ठेवा. फर्स्ट जनरेशनमध्ये मिलीसेकंद, सेकंड जनरेशनमध्ये मायक्रो सेकंद आणि थर्ड जनरेशनमध्ये नॅनो सेकंड्स. प्रश्न क्रमांक 88. इंटिग्रेटेड चिप्स ऑर ICs वेअर स्टार्टेड टू बी यूज फ्रॉम विच जनरेशन ऑफ कॉम्प्युटर्स. मग ICचा वापर, इंटिग्रेटेड सर्किटचा वापर कोणत्या जनरेशन ऑफ कॉम्प्युटर्समध्ये करण्यात आला, तर कॉम्प्युटरच्या थर्ड जनरेशनपासून याच्यामध्ये ICचा वापर सुरू करण्यात आलेला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 89. PCs आर कन्सिडर्ड फोर्थ जनरेशन अँड कंटेन्स. तर बेसिकली फोर्थ जनरेशनचे जे कॉम्प्युटर्स होते त्याच्यामध्ये कशाचा वापर होता, तर त्याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसरचा वापर करण्यात आलेला. म्हणजे मायक्रो प्रोसेसरची सुरुवात ही फोर्थ जनरेशनपासून आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून पहिल्या जनरेशनपासून ते 5व्या जनरेशनपर्यंत याच्यामध्ये काय काय बदल झाले, कशाचा वापर करण्यात आला ते बघून घ्या. त्याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, त्याचे एकदा रिव्हिजन करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 90. विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्मॉल मायक्रो प्रोसेसर बेस्ड कम्प्युटर डिझाईन टू बी यूज्ड बाय वन पर्सन ॲट अ टाईम. तर असा कोणता कॉम्प्युटर आहे की जो स्मॉल मायक्रो प्रोसेसरपासून बनलेला आहे किंवा डिझाईन केलेला आहे आणि अशा प्रकारे तो डिझाईन केला आहे की ज्याचा वापर फक्त एका व्यक्तीपुरताच मर्यादित असेल. तर एका व्यक्तीपुरत्या मर्यादित असलेल्या कॉम्प्युटरला पर्सनल कॉम्प्युटर्स म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 PC याचं योग्य उत्तर आहे. आणि हा जो PC आहे तो मायक्रो कॉम्प्युटरचाच एक प्रकार आहे. त्यामुळे तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की मायक्रो कॉम्प्युटरचं उदाहरण कोणते आहे किंवा पर्सनल कॉम्प्युटर हे कशाचे उदाहरण आहे, तर ते आहे मायक्रो कॉम्प्युटरचे उदाहरण. प्रश्न क्रमांक 91. डेस्कटॉप अँड पर्सनल कॉम्प्युटर्स आर अल्सो नोन ॲज. तर जे डेस्कटॉप्स असतात आणि जे PC किंवा पर्सनल कॉम्प्युटर्स असतात त्यांना अजून कोणत्या नावाने ओळखले जातं, तर डेस्कटॉप आणि पर्सनल कॉम्प्युटर्स आर अल्सो नोन ॲज मायक्रो कॉम्प्युटर्स. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. प्रश्न क्रमांक 92. विच ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलेस्ट अँड फास्टेस्ट कम्प्युटर इमिटेटिंग ब्रेन वर्किंग. तर खालीलपैकी कोणता हा सर्वात लहान पण त्याचबरोबर सर्वात फास्ट असलेला कम्प्युटर आहे जो ब्रेन वर्किंग म्हणजे ज्या प्रकारे आपला मेंदू कार्य करतो त्या प्रकारचे कार्य किंवा तशा प्रकारचे कार्य करण्याचा प्रयत्न करणारा, त्या स्पीडने कार्य करण्याचा प्रयत्न करणारा कम्प्युटर कोणता आहे, तर त्या कम्प्युटरला क्वांटम कम्प्युटर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 93. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द परफॉर्मन्स ऑफ द कम्प्युटर. तर खालीलपैकी कोणता पर्याय हा कम्प्युटरच्या परफॉर्मन्सवर रिस्पॉन्सिबल नाही आहे किंवा कम्प्युटरचा जो परफॉर्मन्स आहे त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल नाही आहे. तर आपण एक एक पर्याय आपण बघूया. द क्लॉक स्पीड ऑफ द प्रोसेसर. तर जेवढा चांगला क्लॉक स्पीड असेल तेवढा चांगला प्रोसेसर काम करणार आहे आणि तेवढा चांगला परफॉर्मन्स कम्प्युटर देणार आहे. त्यामुळे हा रिस्पॉन्सिबल आहे. त्यानंतर मेमरी इन द व्हिडिओ ऑर ग्राफिक्स वर्ल्ड. तर जेवढी चांगली व्हिडिओ ग्राफिक्सची मेमरी असेल तेवढा चांगला परफॉर्मन्स असेल.
फॉर्मॅट ऑफ द व्हिडिओ और ग्राफिक वर्ड, तर हा देखील परफॉर्मन्स बूस्ट करणाराच पर्याय आहे. त्यानंतर नंबर ऑफ द कीज इन द कीबोर्ड, तर कीबोर्डमध्ये कीजची संख्या किती आहे याचा परफॉर्मन्सवर काहीच फरक पडणार नाही. तर याचा फरक कशावर पडेल, तर जे काही आपण कम्प्युटरला इनपुट देतो त्या इनपुट देण्याला आपल्या मर्यादा येतील, पण कम्प्युटरच्या परफॉर्मन्सवर काय फरक पडेल का याने, तर काही फरक पडणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 94, धिस कंपोनंट इज रिक्वायर्ड टू प्रोसेस डेटा इन टू इन्फॉर्मेशन अँड कन्सिस्ट्स ऑफ इंटिग्रेटेड सर्किट्स, तर दिलेल्या पर्यायांपैकी असा कोणता कंपोनंट आहे जो डेटा प्रोसेस करण्यासाठी म्हणजेच आपल्या डेटाला इन्फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी गरजेचा असतो आणि जो ICsपासून बनलेला आहे, म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट्सपासून जो तयार केला जातो, तर त्याचं नाव आहे CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ब्रेन ऑफ अ कम्प्युटर. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 95, विच अमंग द फॉलोइंग इज ॲन इम्पॉर्टंट सर्किटरी इन अ कम्प्युटर सिस्टीम दॅट डिरेक्ट्स द ऑपरेशन ऑफ द प्रोसेसर, तर खालीलपैकी कोणती ही कम्प्युटरची हार्डवेअरची एक इम्पॉर्टंट सर्किटरी आहे जी प्रोसेसरची जे ऑपरेशन्स असतात त्याला दिशा देते, तर त्याचं नाव आहे कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट हे सर्वात महत्त्वाची सर्किटरी आहे आणि ज्याचं काम आहे प्रोसेसरला दिशा देणं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 96, द मेन सर्किट बोर्ड इन द कम्प्युटर दॅट कनेक्ट्स द पार्ट ऑफ द कम्प्युटर इज द, तर मेन सर्किट बोर्ड म्हटलं की त्याचं उत्तर मदरबोर्ड आलं पाहिजे, कारण मदरबोर्ड हा मेन सर्किट बोर्ड असतो आणि ज्याचं काम काय आहे, तर जे काही महत्त्वाचे कंपोनंट आहेत कम्प्युटरचे इंटरनल पार्ट्स ते कनेक्ट करणं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 97, शिफ्ट, कंट्रोल, अल्ट आर एक्झाम्पल ऑफ विच अमॉंग द फॉलोइंग कॅटेगरी, तर शिफ्ट असेल, त्याच्यानंतर कंट्रोल बटन असेल, त्याच्यानंतर अल्ट असेल, ही सर्व कशाची एक्झाम्पल्स आहेत, तर ही सर्व मॉडिफायर कीजची एक्झाम्पल्स आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. मॉडिफायर की म्हणजे काय, तर आपण पाठीमागेच बघितलेलं आहे की अशी कोणतीही की ज्याच्यासोबत दुसरी की दाबल्यानंतर या दोघांच्या कॉम्बिनेशनने एखादे पर्टिक्युलर टास्क परफॉर्म केलं जातं. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण या कंट्रोलसोबत C प्रेस करतो म्हणजे कंट्रोल प्लस C, तेव्हा टेक्स्ट असेल किंवा एखादी जे गोष्ट असेल ती आपण कॉपी करतो किंवा कॉपी करण्यासाठी कंट्रोल प्लस C ह्या कीज आपण कॉम्बिनेशनमध्ये वापरतो. कॉम्बिनेशन करण्यासाठी शिफ्ट असेल, कंट्रोल असेल आणि अल्ट या मॉडिफायर कीज वापरल्या जातात. प्रश्न क्रमांक 98, विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स कन्सिस्ट्स ऑफ ओनली इनपुट डिव्हाइस, तर खाली ग्रुप दिलेले आहेत त्या ग्रुपपैकी कोणता एक ग्रुप असा आहे की जो फक्त इनपुट डिव्हाइसपासून बनलेला आहे. तर एक एक आपण बघूया. माऊस हा इनपुट डिव्हाइस आहे का, तर हो, माऊस हा इनपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर कीबोर्ड हा इनपुट डिव्हाइस आहे का, तर हो, कीबोर्ड देखील इनपुट डिव्हाइस आहे ज्याचा उपयोग आपण कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी करतो. त्यानंतर मॉनिटर हा इनपुट डिव्हाइस आहे का, तर नाही, मॉनिटर हा आउटपुट डिव्हाइस आहे. प्रिंटर हा इनपुट डिव्हाइस आहे का, तर नाही, प्रिंटर देखील आउटपुट डिव्हाइस आहे. प्लॉटर हा इनपुट डिव्हाइस आहे का, तर नाही. मग स्कॅनर हा इनपुट डिव्हाइस आहे का, तर हो, स्कॅनरचा उपयोग आपण कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी करतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4, माऊस, कीबोर्ड आणि स्कॅनर, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इनपुट डिव्हाइसेस. प्रश्न क्रमांक 99, एक्सटर्नल डिव्हाइसेस सच ॲज प्रिंटर्स, कीबोर्ड्स अँड मोडेम्स आर नोन ॲज, तर अशा काही डिव्हाइसेस आहेत की जे प्रिंटर असेल, कीबोर्ड असेल, त्याचबरोबर मोडेम्स असतील, यांना काय म्हणून ओळखलं जातं, तर या एक्सटर्नल डिव्हाइसना पेरिफेरल्स म्हणून कॉम्प्युटरच्या भाषेत ओळखलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 100, फर्स्ट कम्प्युटर माऊस वॉज बिल्ट बाय, तर खालीलपैकी कोणी हा पहिला कम्प्युटर माऊस तयार केला, तर पहिला कम्प्युटर माऊस तयार करण्याचे श्रेय जाते डग्लस इंगलबर्ट यांना.
डगलास इंगलबर्ट यांनी पहिला कम्प्युटरचा माऊस तयार केलेला? त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 101. डॉट डॉट मेमरी इन अ कम्प्युटर इज वेअर इन्फॉर्मेशन इज टेम्पररी स्टोअर्ड व्हाईल इट इज बिंग ॲक्सेस्ड और वर्कड ऑन बाय द प्रोसेसर. तर खालीलपैकी कोणती मेमरी की जिच्यामध्ये इन्फॉर्मेशन ही टेम्पररी स्टोअर केली जाते? असा प्रश्न विचारलेला आहे की टेम्पररी स्टोअर करण्यासाठी कोणती मेमरी आपण वापरतो? तर त्याच्यासाठी रँडम ॲक्सेस मेमरी रॅम वापरली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 102. व्हेन यू फर्स्ट टर्न ऑन अ कम्प्युटर द CPU इज प्रीसेट टू एक्झिक्यूट इन्स्ट्रक्शन्स स्टोअर्ड इन डॉट डॉट डॉट. तर सर्वात आधी पहिल्यांदा जेव्हा तुम्ही कम्प्युटर टर्न ऑन करता किंवा चालू करता तेव्हा CPU प्रीसेट करतो की काही इन्स्ट्रक्शन्स त्याला एक्झिक्यूट करायचे असतात. मग त्या इन्स्ट्रक्शन कशात स्टोअर केलेल्या असतात? तर त्या इन्स्ट्रक्शन ज्या असतात त्या रॉममध्ये स्टोअर केलेल्या असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर असेल. आणि ह्या परमनंट स्वरूपाच्या इन्स्ट्रक्शन्स असतात आणि त्यासाठीच त्या रॉममध्ये स्टोअर केलेल्या असतात. प्रश्न क्रमांक 103. द डिफरन्स बिटवीन मेमरी अँड स्टोरेज इज दॅट मेमरी इज डॉट डॉट अँड स्टोरेज इज डॉट डॉट. तर मेमरी जी आहे ती असते होलॅटाईल, म्हणजे मेमरी ही टेम्पररी असते. तर जो स्टोरेज असतो तो नॉन होलॅटाईल असतो. म्हणजेच काय, तर स्टोरेज हा परमनंट असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असेल. म्हणजे मेमरीमध्ये जो डेटा स्टोअर केला जातो तो एकदम फास्ट ॲक्सेससाठी किंवा शॉर्ट टर्मसाठी स्टोअर केला जातो. तर स्टोरेजमध्ये जो डेटा स्टोअर केला जातो तो लाँग टर्मसाठी स्टोअर केला जातो. आणि जरी कॉम्प्युटर पॉवर ऑफ केला तरी तो स्टोरेजमधला डेटा हा स्टोअर राहतो परमनंट स्वरूपात. नेक्स्ट टाईम जेव्हा कॉम्प्युटर तुम्ही ऑन कराल तेव्हा देखील तो डेटा तिथेच असतो. तर हा डिफरन्स आहे याच्या दोन्हीमध्ये. प्रश्न क्रमांक 104. डॉट डॉट ॲक्ट्स ॲज टेम्पररी हाय स्पीड होल्डिंग एरिया बिटवीन द मेमरी अँड द CPU देअर बाय इम्प्रूव्हिंग प्रोसेसिंग कॅपेबिलिटीज. तर ही जी कॅशे मेमरी आहे ती एक गॅप किंवा ब्रिज म्हणून काम करते मेमरीच्या मध्ये आणि CPUच्या मध्ये, जेणेकरून जो परफॉर्मन्स आहे प्रोसेसरचा तो इम्प्रूव्ह होईल आणि वेळ वाचेल. त्यामुळे ही जी कॅशे मेमरी आहे याच्यामध्ये जी इन्स्ट्रक्शन्स सारखी यूज करावी लागतात किंवा जो डेटा सारखा लागतो कम्प्युटरला तो या कॅशे मेमरीमध्ये स्टोअर केलेला असतो, जेणेकरून प्रत्येक वेळी मेमरीपर्यंत जायची गरज नाही. या कॅशे मेमरीमधूनच तो डेटा CPUला प्रोव्हाइड केला जातो, जेणेकरून मेमरीपर्यंत जाण्याचा वेळ वाचतो आणि प्रोसेस फास्ट होते. प्रश्न क्रमांक 105. द मेन डिरेक्टरी ऑफ अ डिस्क इज कॉल्ड द डॉट डॉट डिरेक्टरी. तर मेन डिरेक्टरी जी आहे डिस्कची तिला रूट डिरेक्टरी म्हटलं जातं. तेव्हा पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 106. कॉम्पॅक्ट डिस्क्स दॅट कॅन स्टोअर ॲप्रॉक्सिमेटली 650 to 800 MB ऑफ डेटा और 74 to 80 मिनिट्स ऑफ म्युझिक आर. तर आपण ह्या मागाशीच बघितलेलं आहे, फक्त 2 प्रश्न वेगवेगळे बघितलेले त्याचं कॉम्बिनेशन करून एकच प्रश्न इथे केलेला आहे की कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजे काय. तर CD साधारणतः 750 ते 800 MBचा डेटा आपण स्टोअर करू शकतो. तर 74 ते 80 मिनिटचं म्युझिक स्टोअर करू शकतो. मग ती कोणती, तर ती आहे CD-ROM. पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 107. कम्प्युटर सॉफ्टवेअर इज डॉट डॉट डॉट. तर कम्प्युटर सॉफ्टवेअर इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर हा एक सूचनांचा संच आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 108. अ कलेक्शन ऑफ व्हेरियस प्रोग्रॅम्स दॅट हेल्प्स कंट्रोल युअर कम्प्युटर इज कॉल्ड डॉट डॉट डॉट. तर इथून पुढे काही महत्त्वाच्या व्याख्या आपण घेतलेल्या आहेत. तर असा वेगवेगळ्या प्रोग्रॅमचा संच ज्यांचा वापर आपल्या
कंट्रोल करण्यासाठी किंवा कम्प्युटर चालवण्यासाठी केला जातो. तर त्या कलेक्शनला काय म्हणतात? तर वेगवेगळ्या प्रोग्रॅमच्या कलेक्शनला ज्याचा वापर आपल्या कॉम्प्युटरला चालण्यासाठी केला जातो त्याला सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणतात. पर्याय क्रमांक 1 ते त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 109. ऑपरेटिंग सिस्टीम इज अ डॉट डॉट डॉट. तर ऑपरेटिंग सिस्टीम इज ऑल्सो अ सिस्टीम सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअरचाच एक प्रकार आहे OS किंवा ऑपरेटिंग सिस्टीम, ज्याचा वापर कम्प्युटरला व्यवस्थितरित्या चालवण्यासाठी केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 110. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर इज डॉट डॉट डॉट. तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय? परीक्षेत सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर याच्यामध्ये भरपूर कन्फ्युजन होतं, पण पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये मी ते कवर केलेलं होतं की ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे असं सॉफ्टवेअर की ज्याचा उपयोग हा युजर्सला होतो, कॉम्प्युटर वापरणाऱ्यांना, म्हणजे आपल्याला एखादं टास्क परफॉर्म करण्यासाठी. तर जी सिस्टीम सॉफ्टवेअर्स आहेत त्यांचा उपयोग कॉम्प्युटरसाठी होतो, कॉम्प्युटर ऑपरेट करण्यासाठी. त्यामुळे ह्या 2 गोष्टींचा डिफरन्स लक्षात घ्या. आपल्यासाठी ज्याचा उपयोग होतो ते आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क फॉर कॉम्प्युटर युजर्स. प्रश्न क्रमांक 111. अ कलेक्शन ऑफ प्रोग्रॅम्स दॅट कंट्रोल्स हाऊ युअर कम्प्युटर सिस्टीम रन्स अँड प्रोसेसेस इन्फॉर्मेशन इज कॉल्ड. तर प्रोग्रॅमचा संच जो डिसाईड करतो की आपली कम्प्युटर सिस्टीम कशी रन होणार आहे आणि आपली इन्फॉर्मेशन कशी प्रोसेस होणार आहे, तर त्या प्रोग्रॅमच्या संचाला काय म्हटलं जातं? तर त्याला ऑपरेटिंग सिस्टीम म्हटलं जातं. ऑपरेटिंग सिस्टीम इज अ कलेक्शन ऑफ प्रोग्रॅम दॅट कंट्रोल्स हाऊ युअर कम्प्युटर सिस्टीम रन्स अँड प्रोसेसेस इन्फॉर्मेशन. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 112. विच प्रोसेस चेक्स टू इन्श्युअर द कंपोनंट्स ऑफ अ कम्प्युटर आर ऑपरेटिंग अँड कनेक्टेड प्रॉपरली. तर अशी कोणती सिस्टीम आहे किंवा प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये याची खात्री केली जाते की कम्प्युटरचे जे कंपोनंट्स आहेत, वेगवेगळे पार्ट आहेत, ते ऑपरेशनल आहेत, म्हणजे ते व्यवस्थित कार्य करत आहेत आणि कनेक्टेड प्रॉपरली म्हणजे एकमेकांशी व्यवस्थित कनेक्टेड आहेत. तर ती प्रोसेस आहे बूटिंग. त्यामुळे ही बूटिंगची व्याख्या देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारतात. प्रश्न क्रमांक 113. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन ऑपरेटिंग सिस्टीम. तर दिलेल्या पर्यायांपैकी कोणता OSचा प्रकार आहे किंवा कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे? तर लिनक्स हे एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्याचं योग्य उत्तर असेल. डिबगर आपण मगाशीच पाहिला. त्यानंतर मोझिला फायरफॉक्स आणि गुगल क्रोम हे दोन्ही पण वेब ब्राउझर आहेत. त्यामुळे हे 2 नावे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम कोणकोणते आहेत ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातात? तर ते आहेत ॲपलची मॅक OS, त्याच्यानंतर दुसरे आहे गुगलची अँड्रॉइडची OS, त्याच्यानंतर लिनक्स आहे जे आत्ताच आपण पाहिली, त्याच्यानंतर ॲपलचीच iOS आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत ज्याच्यावरतीच परीक्षेत प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 114. विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट अ मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम. तर खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणती ही मोबाईल ऑपरेटिंग किंवा मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम नाही, मोबाईलची OS नाही. तर एक एक बघूया आपण. अँड्रॉइड OS आहे का मोबाईलसाठी? तर आहे. सफारी ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे का? तर नाही. सफारी हा एक वेब ब्राउझर आहे ॲपलचा. त्यानंतर सिम्बियन ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे का मोबाईलची? तर आहे. iOS ही ॲपलची मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ब्लॅकबेरी ही ब्लॅकबेरी या मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर हे 4ही बाकी ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. तर पर्याय क्रमांक 2 सफारी ही ऑपरेटिंग सिस्टीम नसून वेब ब्राउझर आहे. प्रश्न क्रमांक 115. द इन्स्ट्रक्शन्स दॅट टेल अ कम्प्युटर हाऊ टू कॅरी आउट द प्रोसेसिंग टास्क आर रेफरिंग टू ॲज अ कम्प्युटर. तर येथे प्रश्न असा विचारलेला आहे की अशा काही सूचना असतात कम्प्युटरला दिल्या जातात की ज्याचा उपयोग कम्प्युटर पर्टिक्युलर टास्क
परफॉर्म करण्यासाठी किंवा टास्क प्रोसेस करण्यासाठी करतो, तर त्या सूचनांना काय म्हटलं जातं? तर त्या सूचनांना प्रोग्रॅम्स म्हटलं जातं. प्रोग्रॅम्स आर अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स दॅट टेल अ कम्प्युटर हाऊ टू कॅरी किंवा हाऊ टू परफॉर्म अ प्रोसेसिंग टास्क. आणि हे जे प्रोग्रॅम्स आहेत हे प्रोग्रॅम्स एक प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये लिहिलेले असतात. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. हा देखील तुमचा नेक्स्ट MCQ असू शकतो. प्रश्न क्रमांक 116. द यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ वन्स अँड झिरोज इज अ फीचर ऑफ विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ कम्प्युटर लँग्वेज. तर या प्रश्नामध्ये विचारलेले आहे की 1 आणि 0 याचा वापर दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये केला जातो? तर याचा उपयोग मशीन लँग्वेजमध्ये केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 117. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कम्प्युटर लँग्वेज. दिलेल्या पर्यायांपैकी बेसिक ही कम्प्युटर लँग्वेज आहे, कोबोल ही देखील लँग्वेज आहे, फॉर्ट्रन ही देखील लँग्वेज आहे, मात्र लोटस ही कम्प्युटर लँग्वेज नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 118. व्हॉट इज ॲन ऑन स्क्रीन डिस्प्ले लिस्टिंग ऑफ अवेलेबल ऑप्शन्स ऑफ फंक्शन्स ऑन अ कम्प्युटर. तर कॉम्प्युटरच्या मॉनिटरवर एक डिस्प्ले असतो, ऑन स्क्रीन डिस्प्ले, की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटरचे सर्व फंक्शन्स कोणकोणते अवेलेबल आहेत ते दाखवले जातात. तो फंक्शन कोणता आहे, तो आयकॉन कोणता आहे, तर तो आहे मेनू हा. याच्यामध्ये सर्व अवेलेबल जे ऑप्शन्स असतात ते दाखवले जातात कॉम्प्युटरचे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 119. व्हॉट आर .bas .doc .htm एक्झाम्पल्स ऑफ इन अ कम्प्युटिंग. तर ही जी एक्झाम्पल्स आहेत ती कशाची आहेत? तर ही एक्सटेन्शन्स आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 120. विच ऑफ द फॉलोइंग रेफर्स टू कंटेनर्स यूज्ड टू स्टोअर रिलेटेड डॉक्युमेंट्स लोकेटेड ऑन द कम्प्युटर. तर खाली दिलेल्या पर्यायांपैकी कशाचा कंटेनर म्हणून वापर केला जातो की जे डॉक्युमेंटेशन्स आहे ते स्टोअर करण्यासाठी? तर जे फोल्डर्स असतात ते एक प्रकारे व्हर्च्युअल कंटेनर्स असतात ज्याचा उपयोग डॉक्युमेंटेशन्स किंवा फाईल्स ऑर्गनाईज करण्यासाठी केला जातो किंवा अजून विविध फोल्डर्स याच्यामध्ये सेव्ह करण्यासाठी किंवा स्टोअर करण्यासाठी केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 121. व्हॉट इज MS वर्ड. MS वर्ड हे काय आहे? तर MS वर्ड हे इट इज ॲन डॉक्युमेंट टायपिंग टूल. डॉक्युमेंट टायपिंग करण्याचं हे एक टूल आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 122. टू अंडो द लास्ट वर्क वी हॅव टू यूज विच ऑफ द फॉलोइंग विंडोज शॉर्टकट की. तर लास्ट केलेलं काम हे अंडो करण्यासाठी किंवा रिव्हर्स करण्यासाठी कोणत्या विंडोजच्या शॉर्टकट कीचा वापर केला जातो? तर आपल्याला माहीत आहे की अंडो करण्यासाठी आपण Ctrl+Z, कंट्रोल ही मॉडिफायर की आणि Z या दोन्ही बटणे एकाच वेळी प्रेस करतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 123. शॉर्टकट की टू गो टू द लास्ट लाईन इन द डॉक्युमेंट. डॉक्युमेंटमध्ये शेवटला जाण्यासाठी, शेवटच्या ओळीमध्ये जाण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतो? तर त्याच्यासाठी Ctrl+End या शॉर्टकट कीचा वापर केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 124. हाऊ आर द डेटा ऑर्गनाइज्ड इन अ स्प्रेडशीट. स्प्रेडशीटमध्ये डेटा कसा ऑर्गनाईज केला जातो? तर जो स्प्रेडशीटमध्ये डेटा असतो तो रोज आणि कॉलमच्या स्वरूपात असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 125. द बेसिक युनिट ऑफ अ वर्कशीट इनटू विच यू कॅन एंटर डेटा इन अ एक्सेल शीट इज कॉल्ड अ. तर वर्कशीटचं किंवा एक्सेलचं बेसिक युनिट काय आहे की ज्याच्यामध्ये आपण डेटा एंटर करतो? तर डेटा एंटर करण्यासाठी आपण सेलचा उपयोग करतो. सेलमध्ये आपण डेटा एंटर करत असतो एक्सेल शीटमध्ये. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि हेच बेसिक युनिट आहे एखाद्या वर्कशीटचं. त्यामुळे हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर अशा प्रकारे आपण 125 MCQs बघितलेले आहेत. हे सर्व MCQ कोणत्या ना कोणत्या एक्झाम्समध्ये ऑलरेडी विचारलेले आहेत. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्त्वाचे आहेत.
त्याचबरोबर पाठीमागे झालेल्या 2 व्हिडिओजमध्ये आपण यापूर्वीच अशाच प्रकारचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. त्यामुळे जवळपास 300 ते 350 MCQs आपण कॉम्प्युटर या विषयाचे कव्हर केलेले आहेत. परीक्षेत तुम्हाला याच्यामधूनच प्रश्न विचारले जातील. त्यामुळे हे सर्व MCQs व्यवस्थित बघून घ्या, त्याची चांगली रिव्हिजन करा. त्याचा निश्चितच फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होईल. त्याचबरोबर ज्यांची GSची अजून रिव्हिजन बाकी आहे त्यांच्यासाठी खास 1000 GSच्या वन लायनरचा समावेश असलेला हा आपला रिव्हिजन कोर्स आहे. याच्यामध्ये जवळपास 5 विषयांवर 1000 वन लायनर्स आपण तयार केलेले आहेत आणि फक्त 27 पानांमध्ये परीक्षेच्या पूर्वी एकदम झटपट तुमची रिव्हिजन होऊन जाईल. त्याचबरोबर कॉम्प्युटरच्या रिव्हिजन नोट्स देखील आपण उपलब्ध केलेले आहेत. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांचा अतिशय चांगला वापर करून ह्या बनवलेल्या आहेत. याचा देखील तुम्ही उपयोग करू शकता. या 99 रुपयाच्या नोट्स तुम्हाला ऑफ 50 हा कूपन कोड लागू केल्यानंतर फक्त 49 रुपयाला मिळून जातील. या सर्व नोट्स किंवा या सर्व PDF असतील किंवा कोर्सेस असतील ते आपल्या स्पर्धा परीक्षा मित्र या ॲपवर मिळून जातील. ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. परीक्षेच्या संदर्भात आपल्या सर्व व्हिडिओंच्या PDF देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळतील. चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.